गेल्या 14 दिवसांपासून पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। त्या उपोषणाच्या बाबतीत नरहरी झिरवळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। उपोषणाचा आज 14वा दिवस असून रात्रीच्या चर्चेनंतर काही निर्णयापर्यंत पोहोचल्याचं मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितलंय। जनतेची नाराजी आणि घोषणांनंतरही ते आपलेच लोक असून त्यांना समजावून सांगू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पेठची शौर्यगाथा पुस्तक आणि मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तावेजांच्या संशोधनाचं त्यांनी कौतुक केलंय। आदिवासी समाजात लेखन वाचनाची चळवळ वाढवण्यासाठी समाजाने पुस्तकं खरेदी करून वाचनाला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय। लामटे सरांनी का जो उपोषण वगैरे 14 दिवस झाले, रात्री आम्ही बसलो काही निर्णय घेण्यापर्यंत आलोय, तर जाऊन विनंती करायची। आता ते म्हणतात तिथं गेल्यावर आपलंच मुर्दाबाद मुर्दाबाद, तर जाऊ द्या, आपलीच आहेत, हक्कानं सांगतात, सहन करू, समजूत घालू, झालं तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी करू। ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गवारी सरांनी उल्लेख केला, त्यांनी त्यांचे कष्ट, आता मी पाहिले कष्ट, म्हणजे मी समक्ष नाही पाहिले, पण पुस्तकाचं शेवट पाहिल्यानंतर माणसाला वाटतं का हे किती कष्ट लागले असतील। कारण मोडी जाणणारे, आता मोडीचा जर अभ्यास करायचा असेल तर मला वाटतंय तालुक्यात एखादा माणूस असला तर असतो, तहसीलमध्ये नाही का आपण पेपर काढायला, तर काही ठराविक एखादा माणूस सापडला। मग आमच्या तालुक्यात एक माणूस होता, तोही गेला बिचारा। आता मोडी जाणायची म्हणली तर गावाला सरांना न्यावं लागेल अशी परिस्थिती आहे।